सरपंच गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पोपटभाऊ भुजबळ यांचं या आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण साधक बंधू भगिनी सर्व या ठिकाणी वादक मंडळी भजनकरी मंडळी या ठिकाणी गुरुपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालात. मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. आभार मानत असताना हा कार्यक्रम आमच्या घरचाच आहे आणि या कार्यक्रमातून आमचे बाबा आणि त्यांच्या शुद्ध पत्नी ह्या समाजकार्यात आणि समाजसेवेसाठी त्यांनी आपलं योगदान मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे आणि इथून पुढेही देत राहतात. कारण एवढे सर्व लांब लांबचे साधक बंधू भगिनी लांबून आला. मी पुनश्च एकदा मी गावच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. त्या दिवशी आपल्याला सर्वांच्या वतीने बाबांच्या आशीर्वादानं आपल्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा मिळणारच आहे. बाबा आपल्याला सर्व आशीर्वाद देणारच आहात. तरी पण मी एक गावचा प्रतिनिधी म्हणून आपलं मनापासून सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. आणि वतीनं गावच्या वतीनं माझ्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि बाबा आपल्याला सगळ्यांना मिळो अशी एक सद्विद्या इच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जगद्गुरु महाराज की जय, महाराज की जय, स्वामी जगन्नाथ बाबा की जय, अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाबा की जय, श्रीपाद बाबा की जय. हर महादेव, हर महादेव, हर तैसे गुरु कृपा होय करिता काय पुनये, म्हणून माते अपार आहे ज्ञानदेव म्हणे. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही. ब्रह्मज्ञानी संतांच्या सहवासात सुख हाय हो, सद्गुरुच्या चरणावर त्यांनी देव मला लावलंय हो, सद्गुरुच्या चरणावर
तैसे होय करिता काय आपुने म्हणून माते अपार आहे ज्ञानदेव आज प्राप्त प्रसंगी गुरुपौर्णिमा याला व्यास पौर्णिमा म्हणतात. त्या निमित्तानं आज या ठिकाणी आनंदाचा सुखाचा प्रेमाचा सोहळा आहे या ठिकाणी. आणि सेवेसाठी घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज यांची ओवी आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. माऊलीची ओवी घेतली. आज या ठिकाणी परिहार देणं थोडंसं गरजेचं आहे. सद्गुरु जगन्नाथ बाबांच्या कृपेने प्रथमतः मी बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करते. आज या तळेगाव नगरामध्ये ज्ञानेश्वरी नगरमध्ये भक्त निवास या ठिकाणी सद्गुरु जगन्नाथ बाबांच्या कृपेने हा सुख सोहळा आनंदाचा सोहळा या ठिकाणी चालू आहे. आज या ठिकाणी जबरदस्त असं मुक्तकाची साथ महाराज देतात. त्याच्यासाठी टाळी वाजवा. आज कितीतरी महिलांना पद्धत शिकवणं सोपं आहे. आज या ठिकाणी खबरभर हेरी महाराज या ठिकाणी आले. काळूसवरून महाराज आले. सगळेजण आले या ठिकाणी आणि सर्वांना मी मनापासून नमस्कार करते. सगळं इथं कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत आणि प्रवचनकार आहेत. चाकणवरून ताई आल्यात. ह्या गावातलंही खूप सुंदर असं बहिणी मंडळ आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद करते. नम्र ही आपल्याला सद्गुरूची कृपा आहे. या ठिकाणी या गावचे मान्यवर येऊन गेले आणि येणार पण आहे. तालुक्याचे मान्यवर आले, जिल्ह्याचे सुद्धा मान्यवर आले आणि महाराष्ट्राचे सुद्धा मान्यवर या ठिकाणी आले. मी त्यांनाही मनापासून नमस्कार करते. अगदी तैसे गुरु कृपा होय आणि सद्गुरूची कृपा झाली तर काय होणार नाही. माऊली म्हणतात रेड्यांकी वेद बोलविला आणि गर्व तुझ्यांचा हरविला. ही ताकद फक्त सद्गुरूची आहे. मेले माणूस जित उठविले, मेलेले माणूस जिवंत गेले. ही नामाची सद्गुरूची ताकद आहे का? एवढी ताकद फक्त नामाची सद्गुरूची आणि असे सद्गुरू जगन्नाथ बाबा आपल्याला लाभले. आज या ठिकाणी सांगायचं म्हणजे अगदी सगळ्या भागामधून इथं भाविक भक्त आलेले आहेत. हा मंडप भक्तांचा आणि प्रेमाचा आहे. खूप त्रास झाला. माझ्या ताईचा कोणाला दादाचा आई मी आजारी आहे. म्हणलं बाळा तू येऊ नको ना. आई देह जावं आठवा राहावं आणि पांडुरंगी दुर्डबाबू माझ्या बाबांच्या दर्शनाला मला यायचे. मला फोन आला बाळा नको रे येऊ तू आजारी आहेस. नाही हा माझा महत्वाचा दिवस आहे मी येणार आई. आणि त्या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आले. ही फक्त कृपा सद्गुरूची. काही लागत नाही फक्त प्रेम लागतं. प्रेम सुख देई आणि प्रेम सुख देई आणि प्रेमा विन नाही समाधान. प्रेम सुख देई 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 प्रेमा बिन नाही प्रेमा बिन नाही समाधान. प्रेम सुख देई
भरीला विठ्ठले आणि काम क्रोध घर केले रीते फक्त नामस्मरण पाहिजे. आणि नामासाठी काय केलं पाहिजे मायबा? सद्गुरु केला पाहिजे. आता गुरुला काही कमी नाही हा. गुरु हा पावलं पावली आहे हा? आता मी कीर्तन करते, मी गुरु बरोबर, मी प्रवचन करते, कथा करते, सफेद पांढरी कपडे घातली, जटा वाढवल्या, रुद्राक्षाच्या माळा घातल्या, गुरु होऊ शकतं. इथं सांगितलंय वर भगवा झाला नामे अंगी वस केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. मग गुरु कसा ओळखावा हे गरजेचं आहे. ही पालक करता आलं पाहिजे. सद्गुरु करताना सद्गुरु कसा पाहिजे? सुचिरभीत, अनपेक्षित, कसली अपेक्षा करणारा गुरु नाही पाहिजे. ₹1.25 दिला ना बाई मी गुरु केला नाही बाई, असा गुरु जमणार नाही. हे ओळखता आलं पाहिजे. सांगते राजहंस बगळा ही दोन्ही सारखीच आहे बरोबर, पण ओळखायचं कसं? त्यावेळेला काय करायचं? एका प्लेट मध्ये पाणी घ्यायचं, दूध घ्यायचं, मिक्स करायचं आणि ते दोघांना ठेवायचं. आणि मग जे पाण्यासहित दूध पितो ते बगळा, आणि जे नुसतं दूध पितो तो राजहंस. पण दोन्ही दिसती सारखे, दोन्ही दिसती सारखे, दोन्ही दिसती सारखे, दोन्ही दिसती सारखे, दोन्ही दिसती सारखे. ओळखता आलं पाहिजे. सद्गुरु आणि गुरुचा फरक ओळखता आलं पाहिजे. म्हणून सद्गुरु हा जीवनामध्ये केलाच पाहिजे. आणि सद्गुरु हा युगायुगामध्ये अवतार घेत असतो. त्रेतायुग, त्रेतायुग, त्वपायुग आणि कलियुग. त्रेतायुगामध्ये राम हा कालचा, सूत दशरथाचा, बहुत काळाचा माराम, श्रीरामाशी राम ठवासता, शरद गाणात वचिष्ठाची. अरे आश्रम झाडला रे सद्गुरु समाजा. भगवंतानी आजही या ठिकाणी माझ्या ताईंनी दादांनी आश्रम झाडावं, कुणी जेवायला वाढावं, कुणी जेवण करावं, कुणी प्रसादाचं सहभाग्य करावं. हा सुंदर मंडप माझ्या दादांनी, सागर दादांनी, त्याच्यासाठी जोरात टाळी वाजवा. थोडासा आवाज दे दादा. मला सद्गुरूच्या आश्रमामध्ये कामे करावी लागली, तो राम तत्वाचा अभ्यास करावा लागला. अलग लक्षात. पुढं गुरु कृष्णे सांदी पाणी परब्रह्म दावी येले तुमच्या आमच्या देहामध्ये बसलेला. त्याचे सत्तेशिवाय झाडाचं पान हलत, सूर्य उगलेला मावळत. ही कोणाची सत्ता? त्या भगवंताची. तुझी Hare
हे जाणूनी शरण आलो. आलं का लक्षात? त्या भगवान परमात्म्याला सुद्धा सद्गुरूच्या आश्रमामध्ये काम करावी लागली. नाही बाबा, आता या कलियुगामध्ये पंढरीचा परमात्मा पांडुरंग जर पाहायचा असेल तर आपले सद्गुरू जगन्नाथ बाबा आहेत या ठिकाणी. आलं का लक्षात? टाळे वाजवायचे असं मनापासून वाजवा ना. तुमच्याकडे कर्ज बिर्ज आहे काय? वाजवा जोरात टाळे. सद्गुरू जगन्नाथ बाबा की आज या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन बाबांनी हात जोडून सांगितले, ताई अगं तुला संसारामध्ये सुख पाहिजे ना तर त्या देवाचं नामस्मरण कर. अरे प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं बाबा, बरोबर की नाही? आणि हात जोडून सांगते, अरे पायी पायी परमार्थ केला रे माझ्या सद्गुरूनं, पायी पायी बाबांना परमार्थ केला. नाही बैसले पलकावरी, नाही बैसले पलकावरी माझे जगन्नाथ हरी. कुठे जावं बाबांनी, कसंही बसावं, फक्त एक बुडते हे जन न डोकेव डोळा आणि येतो कळवळा म्हणून ये. हा बाजार 4 युगामध्ये भरला बघ का, हरिनामाचा बाजार. आणि आजही हा हरिनामाचा बाजार आहे. ह्या बाजारामध्ये पैसा लागत नाही, पैसा लागतो मायेच्या बाजारामध्ये. पैसे दिले का तुम्हाला सोनं मिळेल, धान्य मिळेल, भाजीपाला मिळेल, पण ह्या बाजारामध्ये पैसा लागत नाही. ह्या बाजारामध्ये फक्त लावून भावबळे आकडे एरवी नागळे कंतरी आवडे पैसा हरी. बोलो राम राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो 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 श्याम श्याम श्याम. पैसा न लगे रुपया न लगे, पैसा न लगे रुपया न लगे, न लगे तुम्हारी दमड़ी, न लगे तुम्हारी दमड़ी, मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम. काय सांगितलं? खेती करो हरिनाम की. कोणती शेती ताई? कोणती शेती? भाताची शेती? हा हरिनामाची. ताई म्हणते ज्वारीची शेती. अरे ही शेती 3.5 हाताची, याच्यामध्ये भगवंताला प्रगट करायची नामस्मरणाची ही शेती, ती फक्त सद्गुरूच्या कृपेने होत असते. खेती करो हरिनाम की. कोण सांगतं? सद्गुरू. आणि हा सद्गुरूचा काय हरिनामाचा बाजार भरलाय, है का नाही? हरिनामाचा बाजार भरला जाते बाजारी, पंढरपूरचा बाजार भरला जाते बाजारी. जगन्नाथ बाबा माझे झाले व्यापारी, जगन्नाथ बाबा माझे झाले व्यापारी.
नाही बा, काही लागत नाही रे सद्गुरूला. हरिनामाचा बाजार भरला या तळेगावमध्ये भक्त निवास मध्ये. हरिनामाचा बाजार भरला जाते बाजारी. जगन्नाथ बाबा माझे झाले व्यापारी. जाते मी गुरुच्या घराला सई नाही मला. तुम्ही बाबा टाळ्या तुमच्यासाठी म्हणा. जाते मी गुरुच्या घराला सई नाही मला. जाते मी गुरुच्या घराला सई नाही मला. सई नाही मला गबान नाही मला. सई नाही मला गबान नाही मला. जाते मी गुरुच्या घराला सई नाही मला. गुरुचं घर कसं आहे? बिल्डिंग 2 मजल्याची. किती मजल्याची बिल्डिंग आहे गुरुची? हा, त्या घराला जायचं नाही. माऊलीने सांगितलंय मजर उदयी सद्गुरु तेने तारिला संसार पुरू. विशेष त्या धरू विवेकावरी. अरे कुठं नाही तुमच्या हृदयामध्ये बाबा बसलेत, पण फक्त पाहण्याची पात्रता पाहिजे. अलग लक्षात. कुठं नाही भगवंत. अरे माझा भगवंत सगळीकडे भरला. विठ्ठल जरी साई कुठं नाही माझा भगवंत भरलेला प्रत्येकाच्या हृदयामध्ये. पण ते पाहण्यासाठी दाखवण्यासाठी फक्त सद्गुरूच असतात. पहा जमीन आपली बरोबर, आणि जमिनीमधलं पाणी सुद्धा आपलंच, पण दाखवायला कोण आणतं आपण? का? आपली जमीन आहे ना. बरं आणलं पानाड्या तर महिला काय पानाडे काढतो का? ते कोणाला काढावं लागतं? हा, माती मुरुम दगड कोण काढतं? आपणच काढतो की नाही? मग तसंच आहे आपल्यामध्ये देव आहे, दाखवणारे सद्गुरू आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? नामस्मरणाचं मंथन करावं लागतं. मंथनी नवनीता मंथनी नवनीता मंथुनी नवनीता पैसे घे अनंता. त्याचं मंथन करावं लागतं. आणि तेच मंथन आपले बाबा सद्गुरू जगन्नाथ बाबा आपल्याला सांगतात. आलं लक्षात. आपण फार भाग्याचं आहे. आपण काय म्हणतो? मी जन्माला आलो, माझं कुळ सुद्धा भाग्याचं आहे. माझे परजोबा परमार्थिक होते म्हणतो की नाही? माझे आजोबा परमार्थिक होते आणि मी सुद्धा परमार्थिक आहे. तसं आपण भाग्याचं आहे. अलग लक्षात. आपले बाबांचे सद्गुरू श्री कश्यपाचार्य स्वामी आहेत. 10व्या अवताराचं लिखाण त्या सद्गुरूने केले. ते लिखाण आहे मग आपलं किती पवित्र आहे माहिती बा. जसं रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषीने लिहिलं, बरोबर की नाही?
तसं 10व्या अवताराचा जे पुराण कल्केश्वराचं पुराण शंभरपूर मध्ये कश्यपाचार्य स्वामींनी लिहिले आणि तेच बाबांचे गुरु आहे. अहो आपण सहज भक्ती करतो, बाबा आपल्या घरी सहज चालून येतात. पण ज्या वेळेला कश्यपाचार्याची स्वामीची भेट झाली ना, माझे बाप खूप भयानक प्रसंग होता. त्यावेळेला बाबांना बोलवलं सद्गुरूंना नाथाच्या मंदिरापाशी. मुसळधार पाऊस चाललेला आणि बाबा निघाले आणि येळ नदीला पूर आलेला आणि त्या पुरामधून जायचं कसं. बाबा 1 किलोमीटर नदीच्या कडेने फिरतात. हे सद्गुरू नाथा, मी तुझ्या भेटीसाठी कसं येऊ आता. या वेदामुनी माझे गुरु माऊली करी कृपेची मजवर सावली. मै बाबा अरे आतून हाका मारा, जगाचा बाप आहे शिवाय राहणार नाही. क्षणा क्षणाला पाये मी वाट, कधी भेटेल सद्गुरुनाथ. बाबा मुसळधार पाऊस चाललेला, ओले चिंब झालेले आणि नदीच्या कडेने 1 किलोमीटर फिरतात. जरा अलीकडे ये, मला पलीकडे पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा, देह गावा पराव. मी गेलो तरी झालं आणि बाबांनी भरलेल्या नदीमध्ये पाऊल टाकला. फक्त भजन चालू होतं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सद्गुरूचं स्मरण हृदयामध्ये ठेवलं. माय बाप त्या ठिकाणी जाळी घेऊन सद्गुरू आले मासे धरायला आणि बाबांना हाताला धरून पलीकडे नेलं. आणि नेल्यानंतर ऐका, सद्गुरू असे जमिनीवर झोपलेले नव्हते, वरती झोपलेले. बाळ अरे मी तुझी वाट पाहते, नको सांगू, मला खूप त्रास झाला तुला आणताना. कोण म्हणते? सद्गुरू. आलं का लक्षात? आणि त्यावेळेला हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. आणि त्यावेळेला बाबांनी सगळा त्याग केला आणि 12 वर्ष तपश्चर्या केली. 14 वर्ष पाण्यावर राहिले बाबा, जंगलामध्ये तपश्चर्या केली. नाही खाल्ले अन्न बाबांनी 14 वर्ष. नाही खाल्ले अन्न हे पाण्यावरी राई, हे पूर्वीच मशान होत, हे गोकुळ बनलं बाई. बघा ताकद. पाण्यावर 14 वर्ष तपश्चर्या केली. आणि मग त्याच्यानंतर तपश्चर्या करत असताना आपल्याकडे टाइम कमी आहे, पूर्ण कथा वेळ आल्यावर तुम्हाला सांगेल. बाबा की आणि मग त्या बाबांची भेट झाली. आता काय सांगू त्या बाबांचं मत जबरदस्त. असे सद्गुरू मला सांगायचे काय की आपल्याला जे सद्गुरू लाभलेत ते परंपरेने लाभलेत. आणि त्याच्यानंतर ब्रह्मा, आत्री, दत्तात्रय, बलभीम, सखयानंद, शांतामाई, बंडबाबा, श्रीपाद बाबा आणि मग जगन्नाथ बाबा. कुठून आलं ना? कुठून? परंपरेने ते नाम आलं. कुणी भगवान शंकराकडून कुठं आलं? मग दत्तात्रय, मच्छिंद्रनाथ, हे का नाही? बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली.
नाम आपल्याला बाबाने सहज दिलं, पण बाबांना खूप दुःख सोसावं लागलं. माय बाप, ज्या वेळेला बाबा जन्माला आले ना माय बाप, एवढी गरीब परिस्थिती, बाबांच्या घरात थोडं सुद्धा धान्य नव्हतं. माय बाप, तुम्ही मस्त माहिती काय, मला बाबांच्या दादांनी सगळं सांगितलं, बाळा आमची परिस्थिती अशी, तू मोठ्या घरची मुलगी आहे, येशील आम्हाला सांभाळून. सांगितलं, दादा काळजी करू नका, मी तुम्हाला सांभाळून घेईन. आणि माई बाप, ज्या वेळेला बाबांचा जन्म झाला नाही, मुसळधार पाऊस चाललेला, काशीपूर ठिकाणी बाबांचा जन्म झालाय. महाराज, मी 24 वर्ष तिथं कीर्तन करते दत्त जन्माच, कमीवाडी या ठिकाणी. काय भाग्य असेल माझं, महान पतिव्रता, हा ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, जिच्या पोटी अवतार घेतलं ती सत्य आमसाय. त्या ठिकाणी मला 24 वर्ष कीर्तनाची सेवा मिळते आणि त्या ठिकाणी बाबांचा जन्म झाला. मुसळधार पाऊस चाललेला, आई आजारी झाली. माय बाबांना आईचं दूध सुद्धा मिळणार नाही आणि घरामध्ये पीठ सुद्धा नाही. शेजारच्या घरामधून एका आजीने पीठ आणलं. पिठामंदी पाणी टाकून मला पाजत जाय, तवा मला पिठामध्ये दिसती माझी माय, हंबरून वासराला चाटते जशी गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय. माय बाप पिठामध्ये पाडून दिलं, बाबा पाजलं. माय बाप, आईचं दूध मिळलं नाही, पायाला चप्पल कधी मिळली नाही, अंगावर नवी कपडे बी मिळले नाही, पण भगवंताचं भजन बाबांनी सोडलं नाही. अरे निस्वार्थ भक्ती करा, भगवंताकडे काही मागू नका, पण आपली भक्ती चालली आहे संसाराची. कधी सद्गुरूचं स्मरण सोडलं नाही, पायी सोडलं नाही. ठेविले अनंते पैसेचे राहावे आणि चित्त्या सुद्यावे समाधान. बाबा म्हणतात, हे माझा भोग आहे वाहिल्या उद्योग, फळ संचिताचे. बाबा म्हणायचे, माझा भगवंत ठेवी तसं मी राहणार नाही. काही मागितलं बाबांनी ना सद्गुरू नाही भगवंताकडे मागितलं, पण नामस्मरण सोडलं नाही माय बाप. आणि तेच नाम आपल्यापर्यंत बाबांनी दिलं. कशासाठी हे साधू संत अवतार घेतात, यदा यदा हि धर्माश्य, काय ज्या वेळेला ज्ञान येत असती त्यावेळेला सद्गुरू अवतार घेत असतात. आलं लक्षात? अधर्म म्हणजे काय हाही समजून घेतला पाहिजे, है का नाही? अधर्म म्हणजे वाईट बोलणं, वाईट वागणं. ह्या कलियुगामध्ये आई बाबाची सेवा कुणी करत? बहीण भावाचं प्रेम राहिलं, नवरा बायकोचं तरी दोघच असते प्रेम आहे का? हा आहे का प्रेम? दोघच. हे प्रेम राहिलं नाही. आणि अशा वेळेला सद्गुरू अवतार घेत असतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सांगतात नामस्मरण घ्या, अंतकरणामध्ये प्रेम निर्माण आहे. लागणिया पाया विवेक
ठिकाणी आता मी नाव घेत नाही, महाराष्ट्रभर बाबा फिरलेत. पिऊ नये ते पितात, खाऊ नये ते पितात, खातात आणि नाही त्या ठिकाणी लोळतात. आज या ठिकाणी आहेत माझे दादा आहेत बघा. आता मी त्यांना हात वर करून सांगणार नाही, बरोबर, पण त्यांच्या मनाला ठसते. अशी कितीतरी व्यसनमुक्त लोक बाबांनी केले, किती तऱ्हाचे संसार बाबांनी सुखी केलेत प्रत्येकाच्या विरुद्ध. हरी कुठं परमार्थ. उधळयाले गडगीवा, उधळयाले गडगीवा, जर जीवाचा उद्धार करण्यासाठी आले बाबा. छान उदाहरण दिलं महाराजांनी, टाळी वाजवा. ज्या वेळेला धर्माने ज्ञान येत असते, माणूस बाबा मार्गाने जातो. आता आम्ही कितीतरी भागामध्ये फिरतो नाही बाप, आई बाप रडतात हो, हा खूप रडतात. माझा मुलगा असून मला पाहत नाही. प्रत्येकाने विचार करा माय बापू, शेवटचा हा माझा विषय असेल. मी तशी जर बोलायला लागले ना, तुम्हाला 5 वाजता सोडणार नाही. पाहिजे का? पण नाही, मला बाबांची आज्ञा नाही. हा, आई बाप रडतात. तुम्ही विचार करा, आपण वारीला गेलो का नाही? प्रत्येक जण हा वारीला गेलो ना, कसं गजर चालला होता महाराज वारीचा? सांगा ना, बोला. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, प्रत्येकाने विचार केला पाहिजे. माझा पांडुरंग युगे 28 विटेवरी उभा, याची कोणती भक्ती केली होती आणि ती कुणी केली होती? युगे 28 माझा भगवंत उभा राहतो. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारी पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटायला श्री हरी. युगे 28 माझा भगवंत फक्त आई वडिलांची सेवा करा माय बाप, काही लागत नाही. ज्याला आई वडील ना त्यांनी कुठं जायचं नाही. तीर्थी धोंडा पाणी देव रोकड असत. काशी जाऊ चाहे जाऊ काय, कबीर काय कमाल के सबसे बडी दया, देव जवळ या तरी पण भेट नाही जन्म. कशाला तीर्थाला जाता माय बाप? कशाला काशीला जाता? कशाला अष्टपुऱ्या करता माय बाप? 12 ज्योतिर्लिंग कशाला करतात? अरे आई बापाची सेवा करा. आजही माझा भगवान परमात्मा आल्याशिवाय आई बापाची सेवा एवढं उत्साह नाही का त्या आईचं? काही लागत नाही रे त्या आईला. थोडस पाणी द्या, थोडासा कोरबट तुकडा द्या, फक्त आई म्हणा. सांगणार नाही लोकांना मी घरामध्ये उपाशी आहे. माझ्या बाळाने मला भरपूर दिलं केलं, आई म्हणतात नाही. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा
जन्म दिला आईने मला, उपकार नाही उपकार फिटू शकत. ही कातड काढल्या त्याच्या पायाला जर आईच्या चप्पल घातली सद्गुरूच्या, फक्त दोनच आपल्यासाठी आहेत. जन्मामध्ये सुख मागायचं असेल तर भगवंताकडे आणि सद्गुरूकडे. दुःख सांगायचं असेल तर फक्त सद्गुरूला सांगा मायबाप. लोक आहे ना आपल्या बरोबर रडून विचारतील पण माग हसते. पण अशी एक व्यक्ती ते म्हणजे सद्गुरू आहेत मायबाप. तुम्हाला अनुभव आले असेल प्रत्येकाला. तुम्ही मनातलं बाबांना सांगता आणि बाबा तुम्हाला त्या दुःखामधून बाहेर काढतात मायबाप. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पायादी. माऊली काय म्हणतात? सद्गुरु सारी कास्त पाहिला बाबा म्हणते ताई अगं तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. भाऊ भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. फक्त तू काय करेल भगवंताचं नामस्मरण घे ताई, तुला सुख समाधान मिळेल. या संसारामध्ये सुख नाही मायबाप, पण आपण या संसारामध्ये सुख पाहतो आहे. सुख संसारामध्ये गाडी बंगला पैसा आहे सगळं काही, पण सुख नाही. जिथं लिंबुळ्या पेरल्या ना तिथे लिंबुळ्याचं झाड येतं. बरोबर. आता हे संसार काय सांगितलंय? संसार दुःख चाले कशी राहुली बाबा. दुःख बाबा बारी, हाय हा संसार. पण तो संसार माऊलीने सांगितलंय अवघाची संसार आनंद ते नामस्मरण.
अन्यथा नाही. तुम्ही सतत नामस्मरण घ्या. 31,600 वेळा श्वास आत येतो बाहेर येतो. हा? जनगाई म्हणती धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा कोणता दोर? कोणता दोर? अरे नामाचा दोर. त्या भगवंताला जर एकरूप करायचं असेल, भेटायचं असेल तर त्याला नामाचा दोर लागतो. नाम गाऊ नाम घेऊ नाम नाम घेऊ है का नाही? इतकी ताकद नामाची आहे. कोणाच्या? वर टाळी करा बरं, हात वर करा आणि वरच टाळी वाजवायची आणि टाळी ज्याला मारायचं असेल ते नाचायची बरं का. हा, कारण हे अमृताचा प्याला आहे आज या ठिकाणी नामस्मरण आहे. पुढं नाचू नाही तिथं आपण नाचतो, पण या ठिकाणी नाचलं पाहिजे. हा, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरी नामाची नाच मला नाही ग. सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरी नामाची नाच मला नाही ग. सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरी नामाची नाच मला नाही ग. सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरी नामाची नाच मला नाही ग. सद्गुरु घरची झाले
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ऐका, आता तुम्ही एवढे नाचले भगवंताच्या नामामध्ये, तुम्ही सगळे युट्यूबला दिसणारे दादा या ठिकाणी शूटिंग घेण्यासाठी आले आणि लय जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. जबरदस्त संस्कार करणार आहोत. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सद्गुरूचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग. सद्गुरूच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. बस खाली 2 मिनिटं मी घेणार आहे. सद्गुरूच्या नामामध्ये एवढी ताकद आहे माय बाप. पूर्वी पण होत आणि आज पण आहे. आजही या ठिकाणी तुम्हाला अनुभव सांगायचा असेल तर या ठिकाणी आमचे बाप्पारे मामा आहेत. अलग लक्षात 7 दिवसाचं पारायण चाललं होतं. संध्याकाळी 6चा वेळ आरतीचा आणि तिकडं चाललं होतं डोंगराव मामा, बरोबर की नाही. आणि 6 वाजता आरती करायची होती. नीट ऐका हा विषय, ताकद सांगते तुम्हाला नामाची. तुमची भक्ती कशी असेल तर देव तुम्हाला आजही भेटणार आहे. भक्ती करता वाटी भर, मागता पाठी भर, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे. ऐका, 6 वाजायची वेळ. बाबा म्हणले मामा आपल्याला आरती करायची. बाबा म्हणले मामा म्हणते तेल नाही ना. बाबा आता काय करायचं. आता त्यांच्याकडे कापसाचा बाग आहे. झाडाला चिकटलेला कापूस सापडतो त्यांच्याकडे. ते सापडला. वर मंदिर काढून नाकाचं, तिथं पंथी सापडली. आता तेल आणायचं आणि गाव कितीतरी किलोमीटर लांब. बाबा म्हणते ए बाळा तू नामस्मरण घे, कारण नामाची ताकद वापर आणि होत रे बाळा त्या दिव्यामध्ये पाणी. माई बा पाण्याचा दिवा सद्गुरूच्या कृपेने त्या दादानी लावला पाहिजे. विचारा त्यांना आजही आहे ही ताकद नामस्मरणाची. एक जी भिंत म्हणजे माऊलीने चालवली, बाबांनी पाण्याचा दिवा लावला. फक्त नामस्मरण या दादा कुठलंही दुःख आपल्याला होणार नाही. किती अनुभव साधन बाबांचं. घाटामध्ये गाडी पेट्रोल नव्हतं. ड्रायव्हरला सांगितलं गाडी बंद करू नको. अरे थोडं सुद्धा पेट्रोल नाही बाबा, गाडी चालणार नाही. आता त्या ठिकाणी त्या कातुरे ताई आज आले नाही. ताईचा फोन आला, आई आम्ही आता घाटामध्ये घाट चढायचा, थोडं सुद्धा पेट्रोल नाही. काय सांगा, सांगितलं ड्रायव्हरला घाबरू नकोस, फक्त गाडी बंद करू नको, पेट्रोल पंपापर्यंत गाडी चालू. ही ताकद नामाची. सतत नामस्मरण घेतलं पाहिजे. सतत सवडीने नाही आवडीने घेतलं पाहिजे. नाही तर चहा ठेवती गॅसवर जाते तुळशीला पाणी घालायला. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, म्हणून नामस्मरण घेतलं पाहिजे. आणि याच ठिकाणी हा जो मंडप आहे तो नामाचा आहे, तो प्रेमाचा आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून सांगते, तुम्हाला सुख पाहिजे असेल संसारामध्ये तर बाबांनी दिलेलं नामस्मरण घ्या. माय बा साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे आम्ही आज येतो तुम्हाला तुमचा सुखाचा ठेवा दिलाय. बाबांनी पायाला पाणी मागून उपाशी तुमच्या घरी येऊन तुम्हाला दादावर काम दिलंय. तुम्ही आज उद्या नाही, आम्हाला विश्राम. पण हे दिलेलं तत्व आहे ते बोध आहे, आत्मबोध आहे. तुमच्यामध्ये बसलेला देव आहे, त्याला शोधा. आणि त्याच्यासाठी बाबा तुमच्या घरी येतात. कुठं नाही रे, कुठं नाही. आता विश्वास मध्ये देवे येणे मागेल तो शावे, घेतल्यानंतर माऊली म्हणतात तैसे गुरु कृपा
कृपा होय करिता काय आपण म्हणून माते अपार हाय ज्ञान दे म्हणे पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जगन्नाथ बाबा की जय. ओळख करा हर 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 हर. मी काय म्हटलं हर हर तुम्ही काय म्हणले सांगायला लागलं का तुम्हाला. अशी बुद्धी झाली पाहिजे माय बा. एवढ्या दुःखातून एवढ्या पावसातून एवढ्या पाण्यामधून तुम्ही आज इथे या ठिकाणी आले तसे सुखाने जा. आणि फक्त ह्या आई बाबाला विसरू नका. फोन करून तुम्ही विचारताना आई बाबा तुम्ही सुखी आहात का जेवलेत का एवढंच प्रेम द्या. आम्हाला काही लागत नाही. आज आम्ही फक्त माझ्या आमच्या लेकरांचं सुख पाहण्यासाठी आलो. म्हणून झालेली सेवा तुम्ही सर्व संत माय बाप नवे नवे तुका म्हणे सांगू किती त्या तर भगवंताच्या मूर्ती तुमच्या चरणी अर्पण. आणि माझे सद्गुरू आपले सर्वांचे सद्गुरू जगन्नाथ बाबा त्या चरणी अर्पण करून त्या ठिकाणी मी थांबते. त्या विभागातले सरपंचल्या सर्व साधक बंधूंनी एक जोडी सुरुवातीला पाठवायची. लाईन दर्शन घ्या अशी त्या जोडीने या हाय त्या जोडीने जे मोकळं आहे ते मोकळं जा. ठीक आहे. यानंतर भजन चालू होईल आणि त्यानंतर थांबा 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 थांबा. चला उठा एक एक जण चला चला आता लाईनीत ज्याची जोडी आहे त्या जोडीने चला. सिंगल आहे ते सिंगल चला. गर्दी करू नका. फक्त ते मार्गदर्शक ज्ञानेश्वर महाराज मिडगुले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तरी तो सन्मान आमचे सावतामाळे दिंडी सोहळ्याचे खजिनदार सोपान महाराज भुजबळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पत्रकार मिडगुले महाराजांचा सन्मान करायचा आहे. पटापटा काढा लोक तुम्ही. नारळ घ्या पिशवी माझी वचनाचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. मुक्ताई प्रबोधन न्यूज.